मस्त वाटतं, फुल फ्रेश यार. मला सांग अनिकेत, एवढ्या लांब आपण चालत आलो, ही सगळी जमीन तुमची आहे का? हा म्हणजे तो डोंगर दिसतोय ना, हा. तिथपर्यंत सगळी. काय? मला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहेस रे तू. गप्रे, अरे त्यांनी काय फरक पडतोय? ते तर आहेच. ए, श्रेयसीला फोन केला होतास? ती चान्स देते का फोन करायला? तिचाच आला होता. वेड्यासारखं प्रेम करते हा तुझ्यावर. सारखी आपली आणि 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 करत मागे फिरत असते. पण चांगलं आहे ना, गुड फॉर मी. येस. आणि मला आवडतं ते. मग स्क्रिप्ट झाली का तयार? स्क्रिप्ट अण्णासाहेबांना श्रेयसी बद्दल कसं सांगायची ती? विचार करून फाटते रे माझी. एवढं घाबरतोस? अरे घाबरतो का नाही कळत नाही, पण डेअरिंगच होत नाही. तोंडच उघडत नाही त्यांच्या समोर. ए बाबा, असं नको करू सा. तेवढ्यासाठी आलास नाही ते. आय नो यार. मग हे बघ, सरळ त्यांच्या समोर जा आणि सांगून टाक, माझं श्रेयसीवर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. दॅट्स इट. हो. ऐक ना, एक काम करशील? हा, हे जे आता माझ्या समोर बोललास त्या आजोबांसमोर बोलशील का, की माझं श्रेयसीवर प्रेम आहे? हा, फक्त माझ्याच्या ऐवजी अनिकेत म्हण. नको रे बाबा. तुला आठवतं कांसे सर काय म्हणाले होते? आता काय बाबा, फाईट युअर ओन बॅटल्स. तू तुझी लढाई लढ, मी माझी लढाई लढे. आधी मला भुकेशी लढाई लढायची आहे. चल मला सांग, कुठे आणि कधी जेवायला मिळेल ते. चला. वहिनीने जेवण तयार ठेवलं असेल. चल चल. पण तुला जेवणानंतर काय करायचंय? आईस्क्रीम खायचंय. दादा बोलवलंस? अनिकेत, ये बस. काय झालं दादा? काही नाही, एक मिनिट. आणि हे तुझ्यासाठी. वाव दादा, दिस इज सो ब्युटिफुल. तुझ्यासाठी. तू ऍग्रिकल्चर मध्ये पहिला आलास ना, म्हणून हा हस्तिदंताचा नांगर. आणि नंतर मग आपली भेटच झाली नाही ना. दादा, दिस इज सो टिपिकल ऑफ यू. साधा चाचणीत जरी मी तिसरा आलो ना, तरी हा नेहमी मला काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचा. आणि अरे त्यातही माझा स्वार्थ होता. तुझ्या मार्फत मी माझी स्वप्न पूर्ण करू बघत होतो. वयामुळे दादांना जमत नव्हतं, त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून मी कामाला लागलो. तुला शिकत ठेवलं, कारण आपल्यातल्या एकाने शिकायलाच हवं होतं. आणि तू तिकडे नंबर मिळवत होतास आणि इकडे मला स्फुरण चढत होतं. त्याचंच हे प्रतीक आहे. थँक्स दादा. हे बरं आहे. म्हणजे सोयीस्करपणे आनंदाच्या क्षणाला वहिनीला बाजूला ठेवायचं ना. अगं काही काय वहिनी, अगं तू आहेस म्हणून तर दादा आहे, आणि तुम्ही दोघं आहात म्हणून तर मी आहे. लब्बाड. बरं तू ते सोड. हे बघ दादाने मला काय दिलं. छान. म्हणजे आईलाच तू मामाच्या घरचं कौतुक सांग. ही भेट देण्याची कल्पना कोणाची आहे जरा विचार. तुझ्या वहिनीचीच कल्पना आहे. हा, कारण तिलाच असं काही काही कल्पक सुचत असतं. कलेशी माझा काहीही संबंध नाही. मी आपला कामगार गडी. हो, काहीतरीच काय. मग काय. किती छान जोडी आहे तुम्हा दोघांची, अगदी एकमेकांना पूरक. आई बाबांची आठवण देखील येत नाही मला. आईच्या नावावर मला वहिनीचाच चेहरा दिसतो, आणि बाबा म्हणून दादा. ए, तू रडवतोयस आता मला. बरं, तुमच्या गावात फक्त प्रेम आणि शुद्ध हवेनेच पोट भरतं का, की प्रत्यक्षात खायला पण मिळतं? नाही म्हणजे मला भूक लागली आहे ना म्हणून.